मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्यामध्ये कायद्याचा बोजवारा उडालेला आहे, ही एकूणच वाढलेल्या गुन्हेगारांवरून दिसून येते आणि याला कारणीभूत सत्ताधारी पक्ष आहे। कारण की गुन्हेगाराला स्वीकृत नगरसेवक पद देणं, गुन्हेगारांना महानगरपालिकेमध्ये तिकीट देणं, यातून समाजामध्ये जो मेसेज चाललेला आहे की काही केलं तर सरकार अभय देते, त्यामुळे धाडस वाढत चाललेला आहे। त्याचा निषेध आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी करतो। कारवाई तर व्हायलाच पाहिजे, परंतु हे धाडस कशामुळे होतं आहे तर कायद्यामध्ये आज ज्या पद्धतीनं शक्ती कायदा या ठिकाणी पारित करण्यात आला, त्याचा अप्रूव्हल अजून त्या ठिकाणी मिळालेलं नाही, केंद्र शासनाकडे तो पडून आहे। म्हणजे कायद्यातल्या लूपहोल्सचा उपयोग करून आम्हाला काही करता येतं हे दुर्दैवानं लोकांना आता वाटू लागलेलं आहे। आणि राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य हे एक अग्रणी राज्य असं आपण मानतो आणि या राज्यामध्ये अशा घटनांमुळं महाराष्ट्राची जी काही इमेज आहे ती आता खालावत चाललेली आहे आणि याला सर्वस्वी गृह खातं जबाबदार आहे। पण मागच्या वेळेस ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळी आपण बघितलं कशा पद्धतीने उद्रेक झालेला होता। जर त्यावेळेस योग्य वेळी योग्य पावलं उचलली गेली असती तर पुन्हा ह्या घटना, कारण त्यानंतर देखील पुन्हा काही घटना राज्यामध्ये घडलेल्या नाही, कायदा आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी होणं, कडक कारवाई होणं, शिक्षा होणं, हा मेसेज समाजामध्ये गेला पाहिजे। तथाकथित एन्काउंटर अक्षय शिंदे नावाच्या त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी झाला, त्या सगळ्यातून लोकांनी बोध घेतला आहे का तर बोध घेतलेला नाही दिसून येते। आणि म्हणून मला वाटतं कायदा सक्षम करणं आणि लोकांना यामध्ये असं कृत्य केलं तर शिक्षा होते आणि सरकार देखील अशा गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही, हे मेसेज जाणं गरजेचं आहे। कारण की आम्ही म्हणलं तसं यातल्या आरोपी जर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजप करत असेल तर मग भाजप सत्ताधारी पक्ष आहे, मग भाजपच याला प्रोत्साहित करते, भाजप सत्ताधारी पक्षच प्रोत्साहित करते, त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांचं धाडस दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसतं। मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत, ज्या पद्धतीने आपण मुख्यमंत्री म्हणून सक्षम आहोत किंवा ज्या पद्धतीने आपण निर्णय घेतोय हे म्हणजे चांगले निर्णय आपण घेतोय असे दावा मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय, मात्र मग गृहमंत्रीपद नाही, आम्ही 2014 ते 19 सुद्धा सांगितलं होतं गृह खात्याला स्वतंत्र मंत्री पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्याकडे हे खातं ठीक आहे, मुख्यमंत्र्यांना सगळं रिपोर्टिंग होतंच, म्हणजे गृहमंत्री कोणी असले, कुठलेही मंत्री असले ती मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना सगळी माहिती जातेच, परंतु स्वतंत्र मंत्री असेल तर किमान आता गृह खातं नेमकं कोण चालवते कळत नाही, एक 4 अधिकारी गृह खातं चालवत आहेत हे वास्तव महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी। आणि म्हणून मला वाटते स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय या राज्यातली कायदा सुव्यवस्था टिकणार नाही। एका बाजूला दावोसला जाऊन लाखो कोटी रुपयाचे ॲग्रीमेंट झाले असं आपण सांगतो, ते ॲग्रीमेंट इम्प्लिमेंट करायचे असेल तर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित पाहिजे, मुळात तिथं लक्ष घातलं पाहिजे आणि स्वतंत्र गृहमंत्री ही महाराष्ट्राची गरज आहे असं माझं मत आहे। मेट्रो सिटीच्या आहेत, पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर, आता नागपूरमध्ये देखील ह्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न अनेक ठिकाणी अनेक वेळा निर्माण होताना दिसतात, मग गृहमंत्री पदामध्ये असं का फडणवीसांना इंटरेस्ट नाही, मग आमचं म्हणणं तेच आहे की मुख्यमंत्री म्हणून त्यांना सर्वोच्च अधिकार आहेत, ते कुठल्याही अधिकाऱ्याला बोलवून घेऊ शकतात, खातं त्यांच्याकडे ठेवून ते न्याय देता येत का, त्यांना न्याय देत असते तर आमची काय हरकत नव्हती, त्यांना वेळ नाही, राज्याचा गाडा करत ओढत असताना गृह खातं आम्ही मी तेवढ्यासाठी इन्सिस्ट करतो आहे की हा लॉ अँड ऑर्डर हा विषय राज्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं महत्त्वाचा। एखादा उद्योग या राज्यात येणार असेल तर तो बघणार कायदा आणि सुव्यवस्था कसा आहे या राज्यामध्ये, आणि पहिलं तिथं तो पॅरामीटर असणार आहे। आणि म्हणून आम्हाला सरकारला सांगायचे की स्वतंत्र गृहमंत्री होणं हे अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीनं फायदेशीर राहणार आहे। नाही, लाडक्या बहिणींच्या संदर्भात आता शासनाचं धोरण मुलींच्या बाबतीत कसं आहे हे यावरून दिसून येतं आहे। लाडक्या बहिणींची KYCच्या नावाखाली या ठिकाणी लाखो बहिणींचं अनुदान त्या ठिकाणी थांबवलं गेलं, मग गेले वर्षभर त्यांना अनुदान कसं मिळत होतं, गेले वर्षभर त्या भगिनींना अनुदान कसं मिळत होतं, अचानक म्हणजे
शासनाची आता लिक्विडिटी संपलेली आहे, पैसे देऊ शकत नाही, म्हणून आता असं काहीतरी करायचं आणि पेंडिंग ठेवायचं, म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलायचं, हा प्रयत्न शासनाचा चालू आहे. आणि ते अनुदानसुद्धा आता आमच्याकडं आकडेवारी तुमच्या माध्यमातूनच करावी की जवळजवळ 24 लाख महिलांचे KYC किंवा काही तांत्रिक मुद्द्यामुळं त्यांना अनुदान महिन्याचं मिळालेलं नाही. याचा अर्थ काय, शासनालाही द्यायचं नाही. आणि म्हणून धोरणच एकूण फक्त इलेक्शनपुरतं बहिणी हा धोरण महायुतीचं आहे. जिल्हा परिषद निवडणुकानंतर बहुतांशी महत्त्वाच्या निवडणुका संपणार आहेत, मग यानंतर या योजनेचं भविष्य काय आहे? नाही, मला वाटतं आता त्या योजनेचं भविष्य विधानसभेनंतरच सिद्ध झालं होतं की कुणाला मिळालं त्याची तपासणी करणं, योग्य महिलांना मिळालं नाही त्या नावाखाली लाखो महिलांचं कमी करणं. मग आम्ही पहिले 3 महिने तुम्ही का दिला असा प्रश्न आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्यांचं रद्द केलेलं आहे त्यांना तुम्ही द्या, योजना चालू ठेवा, योजना लोकांच्यापर्यंत पोचेल यासाठी प्रयत्न करता. फक्त ही निवडणुकीपुरती होती बिहारसारखं, तसं व्हायला नको. बाळासाहेबांची आज जन्मशताब्दी सुरू होते, या निमित्तानं राज ठाकरेंची एक पोस्ट चर्चेत आहे, राजकारणात लवचिक भूमिका घेतली पाहिजे, कसं बघता येईल? नाही, मला वाटते त्यांना कुठल्या मुद्द्यावर बोलायचं होतं मला माहीत नाही की, कारण की नेमकं त्या पोस्टमधून त्यांना कुणाकडं तो इशारा करायचा होता कल्पना नाही. परंतु राजकारणामध्ये कणखर भूमिका देखील महत्त्वाची असते असं माझं मत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी विधान केलं, जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य आणायचं विधेयक ते आणतायत, कसं? नाही, मला वाटते कॅबिनेटला तो निर्णय झालेला असं आमची माहिती आहे 1 महिन्यापूर्वी. आता महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पूर्वीपासून आहेत, आता जिल्हा परिषदला आणायचे आहेत. आता नियमावली कशी करणार हे महत्त्वाचं, आणि हे सगळे निर्णय निवडणुकीच्या आधी व्हायला पाहिजे. आता निवडणुकीनंतर मग निर्णय घेणार का, त्यातले 2 मुद्दे आहेत. हे गव्हर्नमेंट अपॉइंट करणार का महानगरपालिकेप्रमाणे ज्यांची सदस्य संख्या आहे त्याच्या रेशोप्रमाणे ते लोक जाणार, हा निर्णय होता. आणि माझी विनंती आहे सरकारला की आपण स्वीकृतचा जो निर्णय घेतो तो कशासाठी घेतो, ज्याला निवडणूक न लढवता त्या व्यवस्थेमध्ये योगदान देता आलं पाहिजे अशासाठी. राजकीय कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचं स्वीकृत करायचा जर निर्णय आता काय बहुमत आहे ते करणारच आहे. त्यामुळं किमान त्याच्या अटी शर्ती स्ट्रिक्ट असाव्यात, आणि त्या अटी शर्ती फॉर्म भरायच्या आधी 24 तास काढू नयेत. म्हणजे नगरपालिकेला परवा स्वीकृतच्या अटी शर्ती ह्या 24 तास आधी सांगण्यात आल्या की हे असं पाहिजे, ह्या डॉक्युमेंट पाहिजे, आजच जाहीर करा. म्हणजे तुम्ही निर्णय घ्या, आजच त्याचा जाहीर करा की कशा, नाहीतर मग तुमच्या अटी शर्ती आधीच भाजपच्या लोकांना माहीत असणार, त्यांची तयारी झालेली असणार, आणि विरोधी पक्षाला मात्र त्याची माहिती नसणार. असं सरकारनं या ठिकाणी करू नये अशी आमची अपेक्षा. आणि 2 मुद्दे आहेत, सरकार नॉमिनेट करणार का तिथून सदस्य संख्यावर ते येणार, हा मूळ मुद्दा या ठिकाणी. आणि सरकारच नॉमिनेट करणार असेल तर मग सगळेच त्यांनी नॉमिनेट करावे, कशाला निवडणुका तरी पाहिजेत. मुंबईमध्ये जो सहर्षिक यांनी वक्तव्य केल्यानंतर जो गोंधळ उडाला, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट करण्यात आले, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे राहिला, त्याच्या पद्धतीने काय सगळं एकूण वातावरण वाटते मुंबईमध्ये? नाही, जितेंद्र आव्हाड हे वैचारिकदृष्ट्या काम करतात. आता त्यांच्या जवळच्या सहकार्याच्या कन्येला तिकीट मिळालं नाही, त्यांच्यामुळं ते मोठे झाले, त्यांच्यामुळं राजकारणात त्या टिकल्या. म्हणजे काका म्हणून, वडील म्हणून त्या भगिनी आमच्या जितेंद्र आव्हाडांना तिकीट मिळायच्या आदल्या दिवशीपर्यंत मानत होत्या. तिकीट मिळालं नाही की U-टर्न कसे माणसं घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला तिकीट मिळालं नाही की जितेंद्र आव्हाड ताबडतोब जातीवाद किंवा जितेंद्र आव्हाडांच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही मला वाटते. आणि जितेंद्र आव्हाडांनी शेवटी तिथले आमदार ते आहेत, त्यांनी भूमिका घेतली की बाबा ह्या व्यक्तीला तिकीट देणं गरजेचं आहे, तो त्यांचा सर्वस्वी निर्णय. पण त्याच्यावर तुम्ही एवढं बोलणं, ज्यांच्याबरोबर तुम्ही उठबस 25-30 वर्ष त्या ठिकाणी केली, त्यांच्याबद्दल हे करणं आम्हाला संयुक्त वाटत नाही. राजकारण येतं जातं, एक इलेक्शन होणार, दुसरी होणार नाही, जाणार, परंतु एवढी झहरी टीका ही महाराष्ट्रामध्ये करणं संयुक्तिक नाही. आणि म्हणून जितेंद्र आव्हाड जी भूमिका घेत आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन जायची, त्याला माझा वैयक्तिक आणि आमचा पाठिंबा त्यांना जितेंद्र आव्हाडांना निश्चितपणे. अकोल्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकरांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सगळे छोटे पक्ष असतील, अपक्ष असतील, या सगळ्यांची काँग्रेसच सगळ्यांची मूळ बांधलेली या ठिकाणी पाहायला मिळते भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी.
नाही, बरोबर आहे. शेवटी धोरण हे सगळ्यांचं भाजपला जे दुहीचं राजकारण करते भाजप, त्यांना बाजूला ठेवणं हे धोरण असणार आहे. परंतु आता त्याच भाजपनं अचलपूरमध्ये MIM बरोबर युती केलेली आहे. म्हणजे भाजपचा चेहरा हा कसा आहे हे आपण त्या ठिकाणी दिसून येते. वापरा आणि फेका ही वृत्ती भाजपची आहे. तिथल्या भाजपच्या कुठल्या नेतृत्वाला बाजूला केलं हे आता आपल्या सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. मुंबईमध्ये जी निवडणूक झाली 26 जागा तुम्ही लढला, मात्र याचा सरळ फटका उभाटाला बसल्याची एक आता चर्चा सुरू झाली आहे. नाही, तसं काय नाही. शेवटी प्रत्येक पक्ष आपलं अस्तित्व टिकवायला बघणार. आमचा मताचा टक्का महत्त्वाचा. त्यामध्ये आम्ही ज्या जागा लढलो त्यातून काँग्रेसचं चिन्ह हे आमचं मुंबईमध्ये सगळीकडे त्या ठिकाणी पोचलं. आणि शेवटी प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढावा हा प्रयत्न आम्ही करणार. त्यामुळे कुणामुळं कुणाचं नुकसान झालं, फायदा झाला याच्यापेक्षा पक्षाची ताकद आम्ही अबाधित ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला. राज ठाकरेंची जी भूमिका आहे कार्यकर्त्यांची, कल्याण डोंबिवलीपासून आता सगळीकडे, आता तिकडून सुद्धा असं व्हायला सांगण्यात येते मनसेकडून की आम्ही आमच्या पातळीवर आता आम्ही निर्णय घ्यायला सुरुवात झालेली आहे. त्याचा सर्वात मोठा धक्का हा उद्धव ठाकरेंना बसल्याचं बोललं जात आहे. काहीतरी ती युती दोघांनी भावांमध्ये केली होती. त्यात नुकसान कोणाचं झालं असं वाटतं? नाही, तर शेवटी दोघांनी जाहीर केलं होतं की हे मुंबईसाठी नाही, कायम आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तमाम उत्सुकता होती की ठाकरे घराणं एकत्र येतं, याचा आनंद सगळ्यांना त्या ठिकाणी होता. आमच्या शुभेच्छा आहेत, ते एकत्रच राहावेत, आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. दावोसमधून आता मुख्यमंत्री परतलेले आहेत. तुम्ही सुद्धा शोध घेत होता त्या करारांचा. कोकण आणि बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांना त्याचा फायदा झाल्याचं ते तिथूनच त्यांनी सांगितलं होतं. पश्चिम महाराष्ट्रासाठी काय गिफ्ट त्यांनी दिले का किंवा तुम्ही? नाही, महाराष्ट्रासाठी काय गिफ्ट दिले ते महत्त्वाचं आहे. मला वाटतं एक व्हाईट पेपर त्यांनी काढावा. 2014 ते 19मध्ये 19पर्यंत दावोसला गेल्यानंतर काय झालं, आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या काळात आम्ही करार केले त्याची परिस्थिती आम्ही देखील सांगू. आणि त्यानंतर 2022 नंतर 24पर्यंत आणि आत्ता म्हणजे आकडे बघितल्यावर लोकांना शून्य मोजता वर्ष जायला लागले. म्हणजे 40 लाख कोटी 30 लाख कोटी हे आकडेच ऐकून लोकांना आता काळजी वाटायला लागली की म्हणजे नोकरी उपलब्ध असणाऱ्या आणि माणसं मिळणार नाही अशी अवस्था होते का महाराष्ट्रात? अशी अवस्था होते का असं आमच्या बेरोजगार तरुणांना वाटायला लागले की नोकरी उपलब्ध आहे आणि 5 जागा आहेत आणि एकच ॲप्लिकेशन आहे, अशा अवस्था होते का हे आकडेवारीने असं वाटायला लागलं. स्वाती गोरी खरं तर भाजपच्या वाटेवर आहे. म्हणजे हसन मुश्रीफांवर टीका करून ते तिकडे जातात की आमची गळचेपी केली, पक्षपात केला, कार्यकर्त्यांना बाद केला. पण स्वाती गोरी भाजपकडे आपण थांबवू शकला असता, कारण समविचारी सर्व तुम्ही होता. तर काय स्वाती कोरींची माझे ऋणानुबंध शिंदे साहेबांच्या बसून राहिलेले आहेत आणि मी सातत्यानं काँग्रेस पक्षात यावं हा मी म्हणायचो. परंतु त्यांना सांगायचं की एक वैचारिक लढा शिंदे साहेबांनी जनता दलाच्या माध्यमातून सातत्यानं त्या ठिकाणी दिले. आणि म्हणून तुमच्या पक्षाचं अस्तित्व ठेवून तुम्ही आमच्या इंडिया अलायन्सबरोबर आघाडीत तुम्ही राहावं. परंतु शेवटी आता सत्तेचा मोह हा कुणाला सुटलेला नाही आहे. आणि कदाचित आता काय त्यांची सत्ता तिथं गडिंग्लजमध्ये आलेली नाही. कदाचित त्यांनी माझ्याबरोबर आघाडी केली असती तर सत्ता आली असती त्यांची. परंतु त्या सत्तेचा मोह असल्यामुळं कदाचित तो निर्णय घेतला असेल. मागचे लोक किती मान्य करतात तो निर्णय आम्हाला माहीत नाही. परंतु शिंदे साहेबांच्या विचाराला उद्या रविवारी तिलांजली मिळणार आहे. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.